केव्हा तरी थांबायला हवं, शेवटी शरीर आहे. नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत दिले. नारायण राणेंच्या निवृत्तीचे संकेत कोकणच्या हिताचे नाहीत असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं. राणेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यानंतर नीलम राणे या भावूक झाल्या. नाही काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाहीये की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं काहीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. मला वाटतं निवृत्त होते असं राजकीय व्यवस्थेतनं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, पण नारायण राणे साहेब सामाजिक राजकारण हे करत असताना ते लोकांमधला नेता आहे, लोकनेता आहे आणि त्याच्यामुळं कशा अर्थानं निवृत्त होता मला माहित नाही, पण नारायण राणे लोकांमध्येच राहतील. लोकांची ती ऊर्जा आणि लोक त्यांची ऊर्जा आहे. आणि कोकणातले नेते सुनील तटकरे आणि प्रसाद लाड यांनीही नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया दिली. राणे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत देणं हे राज्याच्या किंवा कोकणाच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. माझे आणि नारायण राणे साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. पण मी स्वतः नारायण राणे साहेबांचा जो पण बोलेन, नितेश निलेश या दोन्ही यांच्या जो माझे संबंध आहेत मी त्यांच्याजवळही बोलेन. नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत. राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत, राणे साहेब हे आमची शक्ती आहे आणि राणे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे राणे साहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी आहे आणि राणे साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही, नुसता कोकण नाही तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून. आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबई पासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला. त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो.